नमस्कार मित्रांनो. म्युच्युअल फंड विथ अमितवर स्वागत आहे. बघा, पंतप्रधानांनी नुकतंच जे आवाहन केलंय ना, ते फक्त कोणतं राजकीय विधान नाहीये. त्यामागे एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग अर्थशास्त्रीय कोड दडलंय. चला, तर आज आपण हेच डिकोड करूया. आता थेट मुद्द्यावर येऊया. सध्या जगात एवढी मोठी संकटे चालू असताना सोने खरेदी करू नका असं का सांगितलं जातंय असा प्रश्न साहजिकच पडला असेल, बरोबर? तर यामागे एक अतिशय भक्कम असं आर्थिक कारण आहे. बेसिकली नागरिकांना फक्त एका वर्षासाठी काही गोष्टी टाळण्याची विनंती केली गेली आहे. जसं की सोन्याची खरेदी थोडी कमी करा, परदेश वाऱ्या जरा लांबणीवर टाका, कार पुलिंगचा जास्तीत जास्त वापर करा आणि हो, पेट्रोल डिझेल ऐवजी ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्या चालवा. पण आता मुद्दा हा आहे की असं का बरं? तर भाग 1, यामागचं सर्वात मोठं आणि पहिलं कारण म्हणजे डॉलरचा आउटफ्लो. आता हे नक्की कसं काम करतं ते बघूया. बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट हा आहे की जेव्हा आपण सोने किंवा इतर कोणत्याही गोष्टी बाहेरून मोठ्या प्रमाणावर आयात करतो, तेव्हा त्याचे पैसे आपल्याला डॉलरमध्येच द्यावे लागतात. यामुळे होतं काय, बाजारात डॉलरची मागणी अचानक वाढते आणि साहजिकच आपल्या रुपयाची किंमत धडामखन खाली पडते. आणि हेच वास्तव आकडेवारीतून स्पष्ट दिसतंय. गेल्या फक्त 12 महिन्यात आपला रुपया डॉलर, येन आणि युआनच्या तुलनेत तब्बल 10 ते 12% घसरलाय. आणि युरो आणि पाऊंड समोर तर ही घसरण अक्षरशः 20% गेलीय. ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता वळूया भाग 2 कडे. दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे तेलाची लपलेली किंमत. जागतिक युद्धांमुळे आपलं इंधनावरील अवलंबित्व कसं धोक्यात आलंय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरच्या देशांमध्ये सध्या काय चाललंय माहितीये? जागतिक पातळीवर तेल आणि गॅसच्या किमती 25 ते 60% अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. पण त्या मानाने बघितलं तर आपल्याकडे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. हेच ते मोठं वास्तव आहे. पण मग प्रश्न असा येतो की हा वाढीव खर्च जातो कुठे? जर हा भयंकर खर्च सामान्य ग्राहकांवर पडला नाही, तर तो साहजिकच सरकारला आपल्या तिजोरीतून सहन करावा लागतो आणि यामुळे आपला रुपया अजूनच कमकुवत होत जातो. म्हणूनच इंधनाची बचत करण्यासाठी कारपूलिंग आणि ईव्हीचा वापर करणं ही आता काळाची गरज बनली आहे. पण मित्रांनो, पिक्चर अजून बाकी आहे. भाग 3. ही सगळी तात्पुरती संकटे गुंतवणूकदारांसाठी एका खूप मोठ्या संधीचे दरवाजे उघडत आहेत. डॉलर बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी आता मेक इन इंडिया अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला प्रचंड मोठी चालना मिळणार आहे, हे नक्की. यासोबतच आयात केलेल्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पॉवर आणि ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टर रॉकेटसारखे वाढणार आहेत. त्यामुळे जर कोणी दीर्घकालीन गुंतवणूकदार असेल तर या 2 क्षेत्रांवर नक्कीच बारीक लक्ष ठेवायला हवं. जरा विचार करा, आजची ही तात्पुरती संकटे पुढील 10 वर्षांतील मॅन्युफॅक्चरिंग आणि एनर्जी मार्केटचं चित्र पूर्णपणे कसं बदलून टाकतील. एक खूप मोठी संधी इथे निर्माण होतीये. जर तुम्हाला हे आजचं विश्लेषण आवडलं असेल तर आत्ताच आपल्या म्युच्युअल फंड विथ अमित या चॅनेलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या भागात.